सो 4-5 दिवसाआधी ना मी एक व्हिडिओ टाकला होता की कोणीतरी माझ्या घराच्या बाहेर पेरू, कोकची बॉटल, चॉकलेट्स आणि काही पैसे कॉईन्स ठेवून जात आहे म्हणून. आणि मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता आणि मी सांगितलं होतं की CCTV फुटेज मी चेक करेन. अनावधानाने ज्यांच्या घरात CCTV लागलेला आहे या मेन रोडवर, ते CCTV वाले बाहेरगावी गेले म्हणून मला ते चेक करता आलं नाही. आणि परत आता रात्रीचा पुन्हा 1:30 वाजलेला आहे आणि कोणीतरी परत रात्री या ठिकाणी कोकची बॉटल आणि पेरू ठेवून गेलं. बरं, तो व्हिडिओ आधी मी बनवला होता ना, त्याच्यानंतर लोकांचं हे म्हणणं पडलं की काय तुझी ती चड्डी आणि काय तुझा तो व्हिडिओ. आता मला एक गोष्ट सांगा, माझ्या कपड्यांवर कमेंट करायला येतं की तुम्ही कंटेंट बघायला येत आहे. बरं, कंटेंटचंही मला दुसरं काही म्हणणं नाही आहे, पण मला काही लोकांना हे सांगायचं की मला लोकांनी सांगितलं की ते पेरू पण तूच ठेवले, ते कोक पण तू ठेवलं, ते चॉकलेट पण तू ठेवलं कारण तुला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. तर मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगू इच्छितो की ती कोणी मी ठेवलेलं नाही आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना त्या गोष्टी मी ठेवल्या आहे, तर ना मी गाईज आज तुमच्या सगळ्यांसमोर हा पेरू बघू शकता आणि एक कोक आहे. हे कोक सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसमोर पिलाय, पण मला काही झालेलं नाहीये. हा कोक पण मी पिला, काहीच झालेलं नाही आणि मी ठेवलेलं सुद्धा नाही. पण कशाला हा मेला सगळं गावाला ओरडून ओरडून सांगायला लागलाय की पेरू ठेवतंय कोणीतरी, कोक ठेवतंय. अरे इथं काही दिवसा पहिले माझा आणि माझ्या लेकीचा ऍक्सिडेंट झालता म्हणून माझ्या भावानं तिच्यासाठी पेरू आणि चॉकलेट आणि कोक आणून ठेवतोय कारण तिला ते आवडत होतं ना म्हणून. पण आम्ही याला अख्ख्या गावाला ओरडून सांगितलंय, हिडू बनवून टाकला इंस्टाग्रामवर आणि लोकांना सांगू राहिला हा मुर्दा रांडा की CCTV कॅमेरा लागला आणि मी चक्कर माझा भाऊ दिसला CCTV मध्ये. म्हणजे आता मी याचं करू काय? आता मी याला जाऊच देत, मी याला माझं झाड करते आणि बघते. हे बाळा तू थांब, मी बोलते ना सगळ्यांशी. हे मम्मा, तू ना याला जाऊच देऊ नको. या बावटाने अख्ख्या गावाला ओरडून ओरडून सांगितलं की कोणीतरी इथं चॉकलेट आणून ठेवतं. आता मामाला माहितीये ना मला चॉकलेट, कोक आणि पेरू आवडतात, म्हणून मी ते आणून मामाला ठेवायला सांगत होती. तर यांनी सगळ्यांना व्हिडिओ बनवून सांगून दिलं का की मला ते आवडतं, हे आवडतं. आता तू ना याला जाऊच देऊ नको, याला ना आपण पकडूनच ठेवू. उगाचच कोक, पेरू. रात्री